आता आपण उगाच 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्यांचा आढावा. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुणे शहरात पावसाचं आगमन. काल पावसामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर पाणी साचलं होतं. सध्या पुणे स्थानक परिसरातील पाणी ओसरलं. पुण्याच्या चंदननगर परिसरात पावसाची जोरदार हजेरी. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं. सध्या पाणी ओसरलंय. पुण्यातील लुल्लानगर भागात पावसाची दमदार बॅटिंग. सखल भागात पाणी साचलं. पुण्याच्या हडपसर परिसरात रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली होती. हडपसरकडे जाणारी वाहतूक संथ गतीनं सुरू होती. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. 2 दिवसांच्या उडीपनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस बरसला. शहरातील सखल भागात पाणी साचलं. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट, अहमदपूर आणि निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान. जळगावच्या मुक्ताई नगरातील पिंपळा शिवारात वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू. शेतीचं काम करत असताना घडली दुर्दैवी घटना. जळगाव जिल्हा सहकारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ. सभेदरम्यान अध्यक्ष आणि सभासद यांच्यात शिवीगाळ. आक्षेपानंतरही ठराव मंजूर केले जात असल्याचा सभासदांचा आरोप. नाशिक दंगल प्रकरणी शहर पोलिसांची कारवाई सुरूच. आतापर्यंत 300 जणांवर गुन्हे दाखल तर 20हून अधिक समाजकंटकांना अटक. शहरात अनेकांची धरपकड सुरू. नाशिक पोलिसांची माहिती. मुंबईच्या धारावी परिसरात हरवलेल्या 7,80,000 रुपयांचे मोबाईल संबंधितांना परत. पोलीस शिपाई समीर पिंजारींची कामगिरी. अहमदनगरच्या राहता तालुक्यातील चितळी गावात नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे दुर्दैवी घटना. नातेवाईकांचा आरोप. दुचाकीला धडक लागल्यानं तरुणाकडून ट्रक चालकाला मारहाण. जळगावच्या राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकातली घटना. तर आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळ गाठून ट्रकच्या काचा फोडणाऱ्या तरुणावर व्यक्त केला संताप. नंदुरबार जिल्ह्यात मजूर टंचाईची समस्या. ऐन पीक काढण्याच्या वेळेस मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची अडचण. अधिक पैसे देऊन बाहेरून मजूर आणण्याची वेळ. जोर जबरदस्ती, धमक्या आणि खोक्यांमधून राज्य सरकार बनलं. खटले दाखल झाल्यानं आमदार फुटले. राऊतांचा आरोप. शिंदेंनाही खटले दाखल करून अटकेची धमकी. राजेंद्र शिंगणेंवरील प्रश्नावरून संजय राऊतांचं उत्तर. बँकेच्या अडचणीमुळे राजेंद्र शिंगणे अस्वस्थ होते. शिंगणे संवेदनशील नेते. आमच्या कुटुंबाशी अनेक दशकांपासून संबंध. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघात विशाल पाटलांचा महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा. विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील ठाकरे गटाशी पुन्हा भिडणार असल्याचं चित्र. युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊतसह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या. काँग्रेस नेते नितीन राऊतांची हायकमांडकडे मागणी. माढा विधानसभेच्या जागेवर काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दावा. तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांकडून विश्वास व्यक्त. 22 ऑगस्टला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात नड्डांचा जनसंवाद मेळावा. फडणवीस, शंभूराज देसाईंसह महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चे बांधणीसाठी जय पवार, रोहित पवारांच्या मतदारसंघात. कर्जत जामखेडमध्ये बैठका घ्यायला सुरुवात. कर्जत जामखेडचं सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न. मी मतदारसंघातच अडकून राहिलो पाहिजे असं भाजप दादा गटाला वाटतं. जय पवारांच्या दौऱ्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. मराठ्यांनी आरक्षण का मागावं? त्यांनी तर उभा देश चालवायचा. आरक्षण कुठे घेऊन बसलात? मराठा आरक्षणावरून भिडेंची पलटी. संभाजी भिडेंना बोलून उपयोग नाही. शब्द फडणवीसांचे आहेत. संभाजी भिडेंमागून फडणवीसांचा नवा डाव. जरांगेंचा आरोप. नाशकात 5 लाख लोकांचा जरांगेंचा मोर्चा होणार होता, पण मोर्चात फक्त 8,000 लोक होते असा पोलिसांचा रिपोर्ट. जरांगेंच्या नाशकातील रॅलीवर भुजबळांची टीका. फडणवीसांनी भुजबळांना गणितशास्त्राचा तज्ज्ञ बनून पीएचडी देऊन टाकावी. भुजबळांच्या टीकेनंतर जरांगेंचा पलटवार. मुंबईला लुटणाऱ्यांना विरोध करणारच. धारावी पुनर्विकासात स्थानिकांना 500 स्क्वेअर फुटांचं घर द्या. आदित्य ठाकरेंकडून नक्कल करत मुख्यमंत्र्यांवर टीका.
मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार. मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, शिंदे गटाच्या रामदास कदमांची मागणी. 2009ला रामदास कदमांनी दापोलीसाठी प्रयत्न केले, मात्र मातोश्रीतूनच काही लोकांनी राजकारण केलं. पक्षाकडूनच रामदास कदमांना गुहागरमधून पाडण्यात आलं, योगेश कदमांचा आरोप. पंढरपुरात विठ्ठल मंदिरात दर्शनाचा काळा बाजार समोर. ऑनलाईन 4,000 रुपये घेऊन व्हीआयपी दर्शन दिलं जात असल्याचं उघड. भाविकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दर्शन देणाऱ्या एजंटला पकडलं. चिपळूणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. पालकमंत्री उदय सामंत आणि रवींद्र वायकरांची उपस्थिती. कर्जतमधील नोकरी मेळाव्याला तरुणांची मोठी गर्दी. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील 70हून अधिक कंपन्यांचा सहभाग. आमदार महेंद्र थोरवेंकडून मेळाव्याचं आयोजन. अहमदनगरच्या कर्जत शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चाला आमदार नितेश राणेंची उपस्थिती. सिद्धटेक गणपती मंदिर आणि कर्जत इथल्या हनुमान मंदिराच्या आजूबाजूचं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी मोर्चा. धुळ्यात भाजपकडून लाडका देवाभाऊ कार्यक्रमाचं आयोजन. 7,000 महिलांना साडीसह मिठाईचं वाटप. नांदेड शहरात भाजपकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला मेळाव्याचं आयोजन. देवेंद्र फडणवीसांचं ऑनलाईन माध्यमातून मेळाव्याला मार्गदर्शन. नवी मुंबईत लाडक्या बहिणींचा भाऊ देवाभाऊ कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांना राखी बांधत कार्यक्रम पार. नवी मुंबईतील वर्चस्वाच्या लढाईमध्ये स्वराज्य पक्षाची मुसंडी. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नारायणगावातील जनसन्मान यात्रेत अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळल्याचा आरोप. आंदोलनकर्त्या भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके दुपारी प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल. अजितदादा येणार आहे ते पालकत्वाच्या भूमिकेनं आम्हाला कळवलं असतं तर आम्हीही स्वागताला हजर राहिलो असतो. एकोप्याचा संदेश गेला असता. प्रवीण दरेकरांची अजितदादांच्या यात्रेवर प्रतिक्रिया. महायुतीत असलो तरी कार्यक्रम घेण्याची मुभा. प्रत्येक पक्ष त्यांचे कार्यक्रम घेतात. आम्ही कार्यक्रमात महायुतीचा उल्लेख करतोच. भाजप कार्यकर्त्यांना अजितदादांचं उत्तर. महायुतीच्या एकतेला गालबोट लावणाऱ्यांना ताकीद द्या. पक्षाचा कार्यक्रम असताना निदर्शनाची गरज नव्हती. तटकरेंची प्रतिक्रिया. तर गैरसमज असल्यास दूर करण्यात येतील, भुजबळांचं वक्तव्य. एकमेकांना विरोध करणारे नेते एकत्र आल्यावर इंजिन फेल कसं होतंय दिसतंय. काळ्या झेंड्यांवरून आदित्य ठाकरेंची टीका. अजितदादांना भाजपने दाखवलेले काळे झेंडे म्हणजे महायुतीतून हाकलण्याचा कट. वडेट्टीवारांची टीका. गुवाहाटीपर्यंत जाणं आमची रणनीती होती. जाताना मी ठाकरेंसोबत फोनवर बोलत गेलो. मला धमक्या देण्यात आल्या. मी धमक्यांना घाबरणारा नाही. मुख्यमंत्री शिंदेंचं विधान.